नमस्कार, वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण काटाचा नवीन पॅटर्न शिकणार आहे. त्यासाठी मी अस्तर डबल फोल्ड घेतला आहे आणि खाली एक सरळ लाईन आखून घेतली आहे. उंची 13.5 आहे. 1 इंच प्लस करून आपण उंची 14.5 इंच घेतली आहे. शोल्डर आपण 5.5 इंच घेतला आहे. हा तुम्ही छातीचा 6वा भाग घेऊ शकता. आणि मुंडासुद्धा मी 5.5च घेतला आहे. छाती लाईनवर पण 5.5लाच मार्किंग केली आणि छाती लाईन आखून घेतली आहे मुंडा शेप देण्यासाठी. आपल्याला मुंडा शेप देण्यासाठी मुंडा लाईनीचा मध्य काढायचा आहे आणि ह्या पद्धतीनं मुंडा शेप द्यायचा आहे. कमर 30 आहे, भागिले 4 करायचं आहे, 7.5 येतं, त्यात 2.5 इंच प्लस करायचं तर आपली कमर 10 इंच येते. मी छातीसुद्धा 10 इंचच घेतली आहे. डीप नेकसाठी दोन्ही मापं सेम घ्यावी लागतात. आणि शोल्डर पट्टी 3 इंचाची घेतले. कमरेची पट्टी 4 इंचाची घेतली आहे. आपला गळा 2.5 इंचाचा राहतो, तर मी 2.5 इंचाचाच बॉक्स बनवला आहे आणि त्याच्यामध्ये मटका शेप ड्रॉ केला आहे. हे बघा, ह्या पद्धतीनं आपलं आखून कंप्लीट झालं आहे. मी आता अस्तर कटिंग करून घेते. परफेक्ट कटिंग करून घ्या. ब्लाऊजच्या कपड्यामधून मी असं ह्या पद्धतीनं कापून बाजूला काढले आणि जो मटका गळ्याचा शेप दिलाय तो पण मी कापून बाजूला काढला. हाच शेप आपण काटावर ठेवून शेप तयार करणार आहे. ब्लाऊजचा कपडा पसरून ठेवला, त्याच्यावर अस्तर व्यवस्थित ठेवले आणि पिना लावून परफेक्ट आपण ब्लाऊजचा कपडा कटिंग करून घेतला आहे. इथं आपण इकडे एक आणि इकडे एक असा काट अटॅच करणार आहे. काटाचा मध्य काढला आणि आपण कट केला आहे. चला आता आपण दोन्ही काट एकमेकाला जोडून घेऊया. हे बघा, ह्या पद्धतीनं मी काट अटॅच केले आहेत. तुम्हाला हवी तर दाब शिलाई पण देऊ शकता किंवा इस्त्री पण करून घेऊ शकता. इथं हे बघा, आपण जो अस्तरचा गळा कापून बाजूला काढला होता तो असा ठेवून त्या बाजूने आपल्याला गळा ड्रॉ करायचा आहे. चला आपण कसा केला अनेकदा बघू. मी अस्तर काट परफेक्ट ठेवलेत, पिना लावून घेतलेत. त्याच्यावर हे बघा, गळा जो आपण कट केला होता तो ठेवला आणि उंची पण ह्याप्रमाणे मार्किंग करून घेतली. आता इथलं अंतर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे ठेवायचं आहे, पण 1 पेक्षा कमी नका घेऊ. मी 1.5 इंचाला मार्किंग करून घेते. 1.5-2 इंच तुम्ही इथली मार्किंग करून घेऊ शकता. मी पूर्ण 1.5 इंचाला करते, कारण दोन्ही साईडला शिलाईमध्ये कपडा जाईल आणि आपला 1 इंचाचा काट नंतर दिसणार आहे. ज्याप्रमाणे आखून आपण मार्किंग केले तर त्याप्रमाणे आपण कट करून घेतला. आणि अस्तरचा गळा पण आपण परफेक्ट कट करणार आहे. बिलकुल जास्त कमी कुठेही केला नाही आहे. तुमचा कपडा इथं कमी पडत असेल तर जो आतला गळा कट करून कपडा शिल्लक राहिला आहे तो तुम्ही इथं जॉईंट करू शकता. माझा थोडाच आहे त्यामुळे मी त्याला जॉईंट देत नाही आहे. आणि फोल्ड करण्याची सोपी पद्धत आहे. आधी मी त्या काटावरून शिलाई मारून घेतली. शिलाई मारले तेवढा भाग असं फोल्ड करणं सोपं जातं. आणि जिथं फोल्ड होत नाही आहे तिथं आपल्याला असा कट टाकायचा. मी दाखवलं ह्या पद्धतीनं. सेम दुसरी बाजू पण तुम्ही करून घ्या. ब्लाऊजचा कपडा मी उलटा ठेवला आहे हे बघा, आणि जे आपले काट आहेत ते सुद्धा त्याच्यावर उलटे ठेवले आहेत. आणि आपण ह्या पद्धतीनं पूर्ण काट ब्लाऊजवर अशा पिना लावून घेतल्या आहेत. पिना लावल्यामुळं आपल्याला गळा अटॅच करणं सोपं जातं. हे बघा, आपण गळा पूर्ण काट गळ्याला अटॅच केले आहेत. आता आपण पूर्ण गळ्याला कट टाकून घेतोय. कट टाकल्यानंतर मी पूर्ण कपडा ब्लाऊज कटच्या साईडला घेतला आहे आणि दाब शिलाई दिल्यामुळं आपल्याला पुढची फिनिशिंगसाठी ब्लाऊज परफेक्ट बनतो आणि पुढच्या शिलाई मारणं सोपं जातं. दाब शिलाई झाल्यानंतर पूर्ण गळ्याला मी फिनिशिंग शिलाई मारून घेतली आहे. आपली फिनिशिंग शिलाई मारून कंप्लीट झाली आहे. आता आपण ह्या काट पण अनेकदा ब्लाऊजवर ह्या पद्धतीनं व्यवस्थित मध्ये सुनी किंवा फुगा येऊन देऊ नका. परफेक्ट हळूहळू जे आपण परफेक्ट काटाच्या किनारीवर शिलाई मारून घ्या. आपली शिलाई मारून झाले. शिलाई मारून झाल्यानंतर आपण याच्यावर एक लेस अटॅच करणार आहे. लेस अटॅच करायच्या आधी मी धागा बदलला आहे, गोल्डन धागा वापरते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, याची काळजी घेतली तर ब्लाऊजचं फिनिशिंग अजून वाढेल.
आपली लेस अटॅच झाली आहे. मी इथं गळ्याला गोल्डन कलरची पूर्ण पायपिंग अटॅच केली आहे. इथं ग्रीन कलरची पायपिंग छान दिसली असते. तुम्ही इथं ब्लाऊजच्या मॅचिंगची कलरची पायपिंग लावा, अजून छान लुक येईल ब्लाऊजचा. आपला गळा पूर्ण तयार आहे. टक्स तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. टक्स घेतल्यानंतर आपण कमरेवर कमरपट्टी अटॅच करणार आहे. त्यामुळे खालची पण आपलं फिनिशिंग कंप्लीट होऊन जाईल. हे बघा, आपण कमरेला कमरपट्टी अटॅच केली आहे. हा आपला ब्लाऊज शिवल्यानंतरचा लूक आहे आणि हा आपला ब्लाऊज घातल्यानंतरचा लूक आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक